ज्या काळामध्ये भारतात कोणी चित्रपट निर्मितीचा विचारही केला नसेल, त्या काळामध्ये त्यांनी हा चित्रपट बनविला. दादासाहेब फाळके, ज्यांचा जन्म 1870 मध्ये महाराष्ट्रात झाला. 1885 मध्ये 15 वर्षाचे असताना मुंबईतील स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांनी दाखिला घेतला. त्यांनी चित्रकला, फोटोग्राफी आणि स्थापत्यकला देखील शिकली. त्यानंतर लाईफ ऑफ क्रिस्ट नावाचा मुखचित्र त्यांनी बघितला आणि तिथूनच ते भारतातील पहिला चित्रपट बनविण्यासाठी प्रेरित झाले. त्यानंतरही त्यांनी अनेक इंग्रजी चित्रपटे बघितली आणि सोबतच चित्रपट निर्मितीसाठी लागणारी उपकरणे देखील शिकली. उपकरणे घेण्यासाठी त्यांना लंडनला जायचं होतं, मात्र आर्थिक अडचण होती. अशा वेळेस त्यांनी पैसे उधार घेतले, स्वतःचा विमा उतरविला. आता उपकरणे तर घेऊन झाली, मात्र चित्रपट निर्मितीसाठी आणखी पैशांची गरज होती. अशा वेळेस त्यांनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले आणि त्या चित्रपटाचं नाव होता राजा हरिश्चंद्र. पहिल्यांदा भारताच्या टॉकीजमध्ये हिंदी चित्रपट झळकला आणि तोही टॉकीजमध्ये 23 दिवस टिकला आणि अशा प्रकारे दादासाहेबांचे प्रयत्न यशस्वी ठरले. त्यानंतरही त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आणि ते देखील यशस्वी ठरले आणि अशा प्रकारे दादासाहेब फाळके ठरले भारताच्या चित्रपटसृष्टीचे जनक.